नमस्कार, माझे नाव शिवराज सीताराम भोसले। मी आचार्य अकॅडमीची ईसाईटची परीक्षा दिली होती। त्यामध्ये माझं सिलेक्शन प्रथम 10 विद्यार्थ्यांमध्ये झाले। 10 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप होतीच, त्याबरोबर इस्रोची व्हिजिट होती आणि ही इस्रोची व्हिजिट विनामूल्य व 1 रुपया न खर्च करताही होती। आणि हा सर्वात खरी गोष्ट म्हणजे हा संपूर्ण प्रवास विमानाने होता। आणि ही इस्रो व्हिजिट माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण होता। जेव्हा मला कळाले की माझं सिलेक्शन इस्रो व्हिजिटमध्ये झाले आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला। इतका आनंद जो मला गगनात मावत पण नव्हता माझ्यासाठी। त्यानंतर हा आनंद मी माझ्या घरच्यांना सांगितला। माझ्याहून जास्त आनंद माझ्या घरच्यांना झाला। त्यानंतर आम्ही इस्रो व्हिजिटची तयारी केली। आम्ही इथून पुणे एअरपोर्टला पोहोचलो। पुणे एअरपोर्टवरून आम्ही चेन्नई एअरपोर्टला पोहोचलो। आणि हा विमानातील प्रवास म्हणजे माझा सर्वात चांगला प्रवास होता, कारण की हा माझा सर्वप्रथम प्रवास होता। आणि हा प्रवास मी हा प्रवासामध्ये सर्वात भारी म्हणजे मला प्रथमच विंडो सीट होते। पहिल्या प्रवासात त्यात विंडो सीट म्हणजे खूपच भाग्य माझा। त्यानंतर आम्ही चेन्नई एअरपोर्टला पोहोचलो। चेन्नई एअरपोर्टवरून आम्ही मेट्रो पकडली। मेट्रोला प्रवास हा माझा पहिलाच प्रवास होता। त्यानंतर आम्ही श्रीहरिकोट्याला पोहोचलो। श्रीहरिकोट्याला पोहोचल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही रेस्ट घेतला। त्यानंतरच्या दिवशी आम्ही इस्रो सेंटर पाहायला गेलो। इस्रो सेंटरला गेल्यानंतर आम्ही तिथे चंद्रायनचं लॉन्च पॅड, फ्युल इंजिनची माहिती व तसेच आहे ना खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या। आम्हाला तेथील सर्व गोष्टी फक्त प्रतीक सर पाटील प्रतीक सरांमुळेच भेटल्या, कारण की ते सायंटिस्ट होते। त्यांनी चंद्रयान 3 मध्ये सुद्धा काम केलं आहे। त्यांच्यामुळे आम्हाला संपूर्ण जी सामान्य पर्यटकाला भेटत नाही ती आम्हाला भेटली, ती फक्त प्रतीक पाटील सरांमुळे। त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। त्यानंतर ही संपूर्ण ट्रिप विनामूल्य 1 रुपयाही खर्च न करता दिल्याबद्दल मी आचार्य अकॅडमीचं व DM सरांचा आभार मानतो। आणि मला असं कळाले की आयुष्यात मिळालेली एकही संधी मिळू दे, त्याही संधीचं आपण सोनं केलं पाहिजे। आणि मला विश्वास फक्त आचार्य अकॅडमीमुळेच मिळाला। त्यामुळे मी आचार्य अकॅडमीचा आभार मानतो।